नमस्कार शेतकरी बंधूंनो, तसेच आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे गावाकडची माहिती या यूट्यूब चॅनलवर। तर शेतकरी बंधूंनो, 90% शेतकऱ्यांना माहीतच नाही की गहू या पिकाला पाणी भरण्या अगोदर युरिया द्यायचा की पाणी भरल्यानंतर। तर शेतकरी बंधूंनो, याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओत घेणार आहोत। कारण आपण जर योग्य पद्धतीने युरिया शिंपला नाही किंवा युरिया दिला नाही तर आपल्या पिकाला त्याचा काहीच फायदा होत नाही। त्यासाठी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघा, खूप महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ आपल्यासाठी। आणि आपण जर अशा पद्धतीने युरियाचा नियोजन केला तर 100% आपल्या पिकाला तो लागू होतो। तर शेतकरी बंधूंनो, आतापर्यंत चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। चला तर शेतकरी बंधूंनो, व्हिडिओला सुरू करूया। शेतकरी बंधूंनो, आपण जर तुषार सिंचन किंवा रेन पाईपद्वारे आपल्या पिकास गहू पिकास पाणी देत असाल तर आपण पाणी भरण्या अगोदर युरिया आपल्याला शिंपावा लागेल, जेणेकरून पूर्णतः आपल्या पिकाला तो लागू झाला पाहिजे। पण एक महत्त्वाची आपल्याला काळजी घ्यावी लागेल, ती काळजी म्हणजे शिंपताना आपल्याला सकाळी अजिबात युरियाची शिंपण करू नये। कारण आपण जर सकाळी युरिया शिंपला तर दवामुळे तो युरिया जर आपल्या पिकाच्या पोंग्यात गेला तर आपला पीक धोक्यात येऊ शकतो। तर त्यामुळे आपण युरिया शिंपताना दुपारच्या कडक उन्हात शिंपण करावे। आणि तुषार किंवा आपण रेन पाईपने जर पाणी देत असाल तर अशा वेळेस शेतकरी बंधूंनो, आपण फक्त युरिया शिंपल्यानंतर अर्धा तासच आपल्याला पाणी द्यावं लागेल तुषार सिंचनने किंवा रेन पाईपने, जेणेकरून आपल्या गहू पिकाची मूळ 1 ते 2 इंचापर्यंत सध्याला खोलवर गेलेले आहेत आणि तिथपर्यंतच ते पाणी गेलं पाहिजे, जेणेकरून तो आपल्या पिकास लागू झाला पाहिजे। युरिया लवकर पाणी होतो आणि आपल्या पिकास लागू होतो, त्यामुळे आपण फक्त अर्धा तास फक्त वरचा जमिनीचा वरचा भागच ओला झाला पाहिजे, अशाच रीतीने आपण तो पाणी द्यायला हवा। आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जर सरी पद्धत किंवा वाफ्या पद्धतीने जर गहू पिकास पाणी देत असाल तर अशा वेळेस आपल्याला पाणी देण्याच्या नंतर युरियाची मात्रा द्यावी लागेल। याचं जे महत्त्वाचं कारण आहे मित्रांनो, आपण सरीच्या पद्धतीने जर पाणी देत असाल आणि युरिया अगोदरच शिंपून ठेवलं असेल तर तो पाणी जमीन जोपर्यंत आपल्या गहूची जे मुळा असतात त्या मुळाच्या खालच्या दिशेने जर युरिया गेला तर त्याचा अजिबात आपल्या गहूला फायदा होत नसतो। यामुळे आपण पाणी दिल्यानंतर पाणी भरल्यानंतरच युरिया शिंपावा, जेणेकरून दुसऱ्या दिवशी आपण शिंपलेलं खूपच चांगलं राहील, जेणेकरून ते युरिया लवकर पाणी होईल आणि जिथपर्यंत आपली गहू पिकाची मूळ गेलेली आहे तिथपर्यंतच तो युरिया जाईल आणि आपल्या पिकास 100% लागू होईल। तर शेतकरी बंधूंनो, हे युरिया 100% आपल्या पिकाला लागू होणार आणि याचा फायदा आपल्या शेतकरी बांधवांना होईल। तर शेतकरी बंधूंनो, हा व्हिडिओ आपल्याला माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती जास्तीत जास्त आपल्या जवळच्या शेतकरी बंधूंपर्यंत शेअर करा। आणखी काही नवीन माहिती घ्यायची असेल, नवीन शेतीविषयक माहितीच्या अपडेटसाठी गावाकडची माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून शेजारी घंटीला नक्की दाबा।